नमस्कार. मी नोएल साल्वे, सामाजिक कार्यकर्ता. या लाईव्ह ब्लॉग मधून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज मी या लाईव्हच्या माध्यमातून माझ्या जीवनातील समाजकारणाचा जो सुरुवात झाला आणि समाजकारणापासून सुरुवात झालेल्या प्रवासामध्ये ज्या ज्या महत्वाच्या लोकांचं मला सहवास लाभलं आणि आशीर्वाद लाभलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांना माहिती देण्यास फारच उत्सुक आहे. तर कृपया आपण हा लाईव्ह नक्कीच पहा. मुळात माझा जन्म पुणे जिल्ह्यातलं मावळ तालुक्यात लोणावळा इथे 1966 साली झाले होते. पुणे जिल्हा हे नाव लौकिक आहे आणि बारामती ही पुणे जिल्ह्यात येते. म्हणून आमच्या कुटुंबियांचं आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं फारच जवळचे संबंध आहेत. कारण मी लहान असताना माझे वडील हे तलेगावचे आदरणीय श्री माऊलीभाऊ दाभाडे त्यांचे मित्र होते. माझे वडील हे माऊली दाभाडे यांचे मित्र असल्या कारणाने आणि माऊली दाभाडे हे शरद पवार साहेबांचे खंदे समर्थक होते. तर मावळ तालुक्यामध्ये माझे वडील आणि माऊलीभाऊ दाभाडे यांनी पवार साहेबांसाठी लय कष्ट घेतलेत. बोलायचं तात्पर्य असं की माझी ही दुसरी पिढी आहे जो मी पवार साहेबांबरोबर काम करतोय. किंवा एवढे मी 42 वर्ष पवार साहेबांबरोबर काम केलं. याच्या आधी माझे वडीलही पवार साहेबांसाठी काम केलेले. मुळात आमचा मावळ जो तालुका आहे हे पवार साहेबांवरती प्रेम करणारे लोकांमधून एक आहे. परंतु माझा प्रवास जो आहे राजकारणाचा तो आम्ही कल्याणला आल्यानंतर, परंतु आमचं मूळ गाव हा मावळ तालुका लोणावळाच आहे. आज पण आमचे अर्ध्यापेक्षा जास्त कुटुंबीय तिथंच आहेत. परंतु मी व माझे वडील, माझी आई हे कल्याणला शिफ्ट झाल्यामुळं माझा 1983 साली राजकारणाचा प्रवास इथून सुरू झाला कल्याणमधून. परंतु वडिलांच्या कडून काही गोष्टी शिकण्यासाठी मिळाले होते. त्यामुळे माझे कायमचे प्रेरणास्थान हे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबच राहिले. म्हणून मी मागच्या लाईव्ह मध्ये जे सांगितलं की 83 पासूनच मी पवार साहेबांचं कार्यकर्ता राहिलो जो आजपर्यंत आहे. त्यानंतर कल्याण पासून जेव्हा 83 पासून माझा प्रवास समाजकारणाचा राजकारणाचा सुरुवात झालं, मी पवार साहेबांच्या विचाराला धरून चालणारा व्यक्ती होतो. परंतु अनेक असे महाराष्ट्राचे बाहेरचे चांगले मतब्बर नेत्यांशी माझे संबंध आले आणि त्यांच्याकडून मला बरेच गोष्टी शिकायला मिळाले आणि त्यांचा आशीर्वादही प्राप्त झाला. त्यातून पहिला नाव मी जो घेईल तो हरित क्रांतीचे जनक पुणे जिल्ह्यातले, ज्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणलं जातं, ते स्वतंत्र सैनिक आदरणीय मोहन धारिया साहेब शेवटच्या क्षणाला त्यांचं
सहवास लाभलं, मला त्यांचा आशीर्वाद प्राप्त झालं, त्यासाठी मी कायम ऋणी राहील त्यांचा. कारण मला असं वाटलं की त्यांना भेटल्यानंतर, त्यांचा सहवास लाभल्यानंतर मी धन्य झालो. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारखे होते. थोड्या काळात मला जे जे शिकता आले मी ते घेण्याचा प्रयत्न केला. तिथून नंतर लोकसभेचे अध्यक्ष होते आदरणीय पी ए संगमा साहेब. त्यांचा मला सहवास लाभला, त्यांचा भरपूर प्रेम मिळाला मला. आणि त्यांनीही मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. त्यानंतर कल्याणमध्ये आमचे महाराष्ट्राचे विधानसभाचे विरोधी पक्ष नेते होते, ते आमच्या कल्याण शहरात राहायचे, जे आमच्या कल्याणचे भूषण आहेत. आदरणीय कृष्णराव धुलप साहेब, त्यांचा आशीर्वाद लाभलं, त्यांचा सहवास लाभलं, त्यांचं मार्गदर्शन लाभलं. त्या अनुषंगाने आज पण मी कल्याण शहरासाठी काम करतोय. त्यानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते, फारच प्रामाणिक नेते, आदरणीय राम कापसे साहेब, जे खासदारी होते, जे गव्हर्नरही झाले, ते आमच्या कल्याणला राहायचे. त्यांचा सहवास लाभलं, त्यांचं मार्गदर्शन लाभलं. या लोकांना भेटून मला फार आनंद व्हायचा, कारण हे प्रामाणिक लोक होते आणि त्यांचं प्रेरणा मला मिळत गेलं. म्हणून मी राजकारणामध्ये कायम प्रामाणिक राहिलो आणि सत्यताने चालत राहिलो. त्यानंतर माझी भेट झाली ठाण्याचे शिवसेनेचे जुने नेते, ज्यांनी ठाण्याच्या शिवसेनेमध्ये फारच महत्वाची जडणघडण घडवण्याची भूमिका निभावली, ते आदरणीय मोदा जोशी साहेब. मोदा जोशी साहेबांचं मला सहवास लाभलं, त्यांचं मार्गदर्शन लाभलं, त्यांचा आशीर्वाद लाभलं. त्यानंतर आमच्या कल्याणमध्ये एक आदरणीय जयंतीबाई मेथालिया होते, जे फारच विचारवंत व्यक्ती होते आणि पवार साहेबांचे खंदे समर्थक होते. फारच निकटवर्तीय पवार साहेबांचे जयंतीबाई मेथालिया. हे मला मुलासारखं मानायचे आणि त्यांचा माझ्यावरती लय प्रेम होता. एक दिवस पण ते मला सोडत नव्हते. एक दिवस मी त्यांना नाही दिसलो तर मला फोन करून बोलून घ्यायचे आणि काय मार्गदर्शन करत राहायचे. त्यांच्याच मुळे 99ला त्यांच्या आग्रह खातर मी आणि माझे काही 2-4 सहकारी आम्ही कल्याणमध्ये 99ला राष्ट्रवादी आणली होती. ज्या वेळेला पवारसाहेब काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, त्यावेळेला आम्ही 3-4 जण होतो, मी प्रामुख्याने. आम्ही कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणलं होतं आणि तिथपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्यही झालो. त्यानंतर राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर माझी ओळख जुनीच होती आदरणीय डॉक्टर रत्नाकर महाजन साहेबांबरोबर, कारण ते जुने चळवळीतले व्यक्ती आहेत. तर जे जुने चळवळीतले आणि फार प्रामाणिक लोक आहेत, ते कायमच माझ्या आदर्श राहिलेले आहेत. तर योगायोग राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर त्यावेळेला ते राष्ट्रवादीचे प्रवक्ता होते आणि खरोखरच त्यांनी पक्षाची भूमिका कणखरपणे आणि योग्यरित्या मांडलेली कायम. त्यांच्यासारखं प्रवक्ता होणं फार कठीण आहे. फारच बुद्धिजीवी, फारच विचारवंत. डॉक्टर रत्नाकर महाजन साहेबांचंही मला प्रेम, सहवास
बरंच काळ लाभलं आणि ते मला आज पण प्रेम करतात. विचारवंतांच्या श्रेणीमध्ये त्यांची गणना होती. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब स्वतःही त्यांना लय मानतात. केंद्राचे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते डॉक्टर मोंटेक अहलुवालिया. ते सुद्धा डॉक्टर रत्नाकर महाजनला लय मानायचे. फार विचारवंत व्यक्ती आणि फारच स्वच्छ चरित्राचे व्यक्ती. अशा लोकांच्या बरोबर माझा आयुष्याचा प्रवास झाला राजकारणाचा. आणि असे जे आदरणीय लोकांचं सहवास लाभल्यामुळं, कारण ते सर्वच आदरणीय लोक हे देशाप्रती समाजाप्रती समर्पित होते, एकनिष्ठ होते आणि प्रामाणिक होते. त्यांचीच प्रेरणा मला मिळाल्यामुळे मी कायम समाजकारण हा प्रामाणिकपणे केलं. राजकारणामध्ये जरी राहिलो तरी राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी झाला पाहिजे, हा माझा ध्येय राहील. भविष्यामध्ये आता काय होणार आहे काय नाही हे मला माहित नाही, परंतु सध्या राजकारणाचं स्तर खालवत चाललाय हे दिसून येतंय. म्हणून कुठेतरी मन माझा छिनभिन झालेला आहे आणि सध्याच्या नेत्यांमध्ये ती प्रामाणिकता आणि ती दूरदृष्टी दिसत नाही. म्हणून स्वतःला अपमानित करण्यापेक्षा कुठेतरी अलिप्त झालेला अशा भावना मनात येतात. तरी माझ्या मागच्या लाईफ मधून मी बरेच गोष्टी उलगडलेल्या आहेत राजकारणाबद्दल, माझ्या व्यक्तिगत जीवनाबद्दल. आज मला माझं व्यक्तिगत जीवनाचा राजकीय प्रवास, समाजकारणाचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला, कोण कोण मला आयुष्यामध्ये लाभले, कोणाकोणाचं मार्गदर्शन लाभलं हे मला सांगणं फारच गरजेचं होतं. तर आपण सर्व लोकांनी माझा हा लाईव्ह बघितल्यामुळं आपल्या सर्वांचा मनापासून मी धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.